आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। धमकी आली होती आज महापौर कार्यालयात एक धमकीचा निनावी मेल या ठिकाणी आम्हाला आला की महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो आम्ही उडवणार आहोत अशा प्रकारची धमकी आल्यामुळे ताबडतोब पोलिसांना या ठिकाणी प्रशासनाने आणि आम्ही कळवलं आणि आज पूर्ण महापालिकेचा परिसर निर्मनुष्य करून पूर्ण बॉम्ब स्क्वॉड येऊन चेकिंग करून गेलाय। तर ती एक धमकीच होती असं आता निदर्शनाला आलेलं आहे। असा खोडसाळपणा अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रात झालेला कळतोय, नागपूरला झालाय, मुंबईला झालाय। त्यामुळे कोणतरी ठरवून अशा प्रकारचा खोडसाळपणा किंवा घाबरवण्याचं काम या ठिकाणी समाज विधायक म्हणजे जी समाजाच्या विरुद्ध असणारी लोक जी प्रवृत्ती आहे ती करते, त्याचा मी निषेध करतो आणि यापुढे महापालिकेच्या इमारतीत आपण अधिक काळजीने सगळी यंत्रणा लावू। प्रवेश आणि एक्झिट या दोन्हीवर आपण मेटल डिटेक्टर बसवण्याचा निर्णय या ठिकाणी आज आम्ही घेणार आहोत। ऑपरेशन ब्लू स्टारला 42 वर्ष झाले आणि त्याच दिवशी मेल येतो। आजच्या दिवशी तुमच्याच पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी असा उल्लेख केला आहे की जे मृत्यूमुखी पडलेले लोक आहेत ते जवान आहेत, शहीद आहेत म्हणून। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर भाजपकडनं देखील नाराजी व्यक्त होती। नाही, ऑपरेशन ब्लू स्टार होऊन अनेक वर्ष झाली आणि त्याचा इतिहास संपूर्ण जगाला माहित आहे आणि महाजन साहेब काय बोलले याच्याबद्दल मला कल्पना नाहीये, परंतु ऑपरेशन ब्लू स्टार ही एक वेगळ्या प्रकारची कारवाई होती, ती आवश्यक होती, त्या वेळेला ज्यांनी केली त्याचं समर्थन कोणीच करू शकणार नाही। परंतु महाजन साहेब काय बोलले याच्यावर मला आता माहिती नसल्यामुळे बोलता येणार। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।